ची बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा, जोर जबरदस्ती करायची, तिला मारून टाकायचं, तिचं आयुष्य खराब करायचं. ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही. थोडा वेळ थांबा तुम्ही. आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू. नाही वळवळ करायला देणार या हिरव्या सापांना. खूप मजा मारली तुम्ही लोकांनी महाविकास आघाडीच्या टायमाला. सगळे अब्बा होते तुमचे सगळे सरकारमध्ये तेव्हा. सगळे नाटकं होते, पाकिस्तान जिंदाबाद बोले होते तेव्हा महाविकास आघाडीच्या टायमा. आता नाही, आता मस्ती करायची नाही. अहो हा धक्कादायक प्रकार विषय. प्रशासनाला मी सांगीन जरा डोळे उघडा. तुमच्या चंद्रपूर शहरामध्ये तर 22 लँड जिहादचे प्रकरण मला माहिती आहेत. 22 कसे आहे तिकडे लँड जिहादचे विषय? कोण संरक्षण देत आहे? कशाला संरक्षण दिलं जात आहे? लँड जिहाद करून आमच्या हिंदू समाजाची जमीन व्यापायची, तिथे ते उगाचे थडगे उभे करायचे आणि मग हवेळी शुक्रवारी यांचे गॅस सिलेंडर वरती येणार. कशाला सहन करायचं? तुम्हाला बांधायचा तुमच्या अधिकृत जागा घ्या, पैसे खर्च करा आणि मग काय बांधायचं तिथे बांधा. काय बांधायचंय तर सगळे काय सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला नाक मरडायचंय? सगळे काय सरकारच्या जमिनीवरच तुम्हाला तुमचे पीर बाबा तिथे आणायचे? दुसऱ्याला जागा भेटत नाही त्या पीर बाबांना तिथे? तरीच मी तुम्हाला तसं पण तुम्हाला सांगतोय, पीर बाबांना ना यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना तो पण ह्या यांच्या पीर बाबांना तो हे लोकांना मोजत नाही. तर आम्ही कशाला मोजायचं? तुमच्या आपसात भांडून काय आपसात मरायचं तर मरा, आम्हाला काय पडलेलं आहे? पण तुमचे लाड आम्ही करण्यासाठी हे सरकार नाही. आम्हाला गरज नाही. उगाच लांबून चालेल, उगाच कोणाच्या मांडीवर बसून आम्हाला कोणाचीही उगाचचे लाड करायचे नाही. जो कायदा जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच दुसऱ्या समाजाला लागेल, असा सरळ स्पष्ट नियम आमच्या सरकारच्या काळात आहे.